अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयामधून उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणण्यात आलेला आहे। उल्हासनगर स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दफनविधीला विरोध करत दफनविधीसाठी खणण्यात आलेला खड्डाही बुजवलेला आहे। तर स्मशानभूमीमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कळवा रुग्णालयामधून हा मृतदेह उल्हासनगरला आणण्यात आलेला आहे। मात्र या मृतदेहासाठी जो खड्डा खणलेला होता तो खड्डा आता शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुजवला आहे। दरम्यान शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या दफनविधीला विरोध केलेला आहे। यासाठी खणलेला खड्डा देखील त्यांनी बुजवलेला आहे। स्मशानभूमीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। दरम्यान यावेळी शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची देखील हे दृश्य आपण पाहतोय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर संपूर्ण राज्यातलं राजकारण ढवळून निघालं होतं। विरोधकांनी देखील या एन्काउंटर संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते। जोरदार टीका देखील सत्ताधाऱ्यांवर करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह नेण्यात येत असताना आपण पाहतोय की उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये हा तणाव झालेला आहे। शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि अक्षय शिंदेच्या या दफनविधीला त्यांनी विरोध केलेला आहे। दरम्यान जोरदार घोषणाबाजीनंतर आता पोलिसांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे। आपण पाहतो एकीकडे अक्षय शिंदेच्या दफनविधीला शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केलेला आहे। जोरदार घोषणाबाजी देखील त्यांनी केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी देखील त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये नेमकं काय घडतंय? पोलिसांनी आता शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं ही माहिती आहे। आपण पाहू शकतो आपण शांतीनगर स्मशानभूमीच्या बाहेर उभा आहोत। आपण पाहू शकतो की प्रचंड पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। आता जे अक्षय शिंदे याची जी बॉडी आहे ती आता कळवा रुग्णालयामधून निघालेली आहे। 1 ते 1.5 तासात ही बॉडी इथे येईल आणि त्यानंतर त्याचा जो आहे दफनविधी होणार आहे। गेले 1 ते 1.5 तासापासून जे शिंदे पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी अक्षय शिंदेची दफनविधी या ठिकाणी होऊ नये यासाठी आंदोलन केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आता जो हा परिसर आहे पूर्ण खाली करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो हा कल्याण बदलापूर जो रोड आहे इथे आपण पाहू शकतो की पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणत्याही नागरिकाला इथे उभे राहण्यास मज्जाव आहे। जर कोणी अटकाव याच्यासाठी विरोध केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आपण पाहू शकतो की प्रचंड पोलीस बंदोबस्त या भागामध्ये दिसलेलो आहे आणि काही वेळातच जी अक्षय शिंदेची बॉडी आहे ती इथे येईल आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार जो काय असेल अंत्यविधी तो करण्यात येईल। मात्र चंद्रशेखर, आपण पाहतोय आता शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर दफनविधीला त्यांनी विरोध केला। हा खड्डा जो खणण्यात आलेला होता तो खड्डा देखील त्यांनी बुजवलेला आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या जो खड्डा बुजवण्यात आला होता तो आता एक पोकलेन आतमध्ये गेलेला आहे। हा पोकलेन जाऊन हा खड्डा पुरत खणण्यात येईल आणि त्यानंतर हा अंत्यविधी करण्यात येईल। जे काही शिंदे पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्या काही महिला आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या की त्यांना सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आता हे जे काय अंत्यविधी आहे त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो रिकामा केलेला आहे। चंद्रशेखर, आपण बघितलं की अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर विविध चर्चा सुरू झालेल्या होत्या। राजकीय वर्तुळातून देखील अनेक व्यक्तींनी खरं तर या संपूर्ण प्रकरणाला विरोध केला होता, सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती। मात्र त्याच वेळी आता कुठेतरी संतापाची लाट देखील आपण पाहतोय अक्षय शिंदेच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते। 6 दिवसापूर्वी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता। त्याच्यानंतर त्याचा अंत्यविधी कुठे होईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। हायकोर्टाने जेव्हा आदेश दिले होते की जे कुटुंबीय जिथे सांगतील तिथेच अंत्यविधी केला जाईल, त्यानंतर पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय जागा शोधत होते। बदलापूरमध्ये अंत्यविधी होणार होता असं सांगण्यात आलं होतं, मात्र तिथल्या नागरिकांनी विरोध केला। त्यानंतर अंबरनाथमध्ये विरोध करण्यात आला आणि आता उल्हासनगरमध्ये विरोध करण्यात आला। मात्र आता पोलिसांनी जे स्मशानभूमीमध्ये जिथे अंत्यविधी होणार आहे तिथे आता पोलिसांनी ताबा घेतलेला आहे आणि पूर्ण जी स्मशानभूमी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात अक्षय शिंदेची बॉडी येथे येईल आणि तो काही अंत्यविधी होईल तो याच स्मशानभूमीत होणार आहे असं बोललं जात आहे।
मात्र सध्याची तिथली काय परिस्थिती आहे तुम्ही जर दाखवू शकलात तर, कारण शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते थोड्याच वेळापूर्वी आक्रमक झालेले होते. आता या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं आहे का? पुन्हा एकदा ते विरोध करू शकतात का? त्या संदर्भातला ते निषेध नोंदवू शकतात? नाही, आता सध्या जो परिसर आहे पूर्णतः रिकामा करण्यात आलेला आहे. शिंदे गटाचे जेही कार्यकर्ते होते, जे महानगर प्रमुख होते राजेंद्र चौधरी यांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जे काही कार्यकर्ते होते त्यांना आता सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेला आहे. जो काही विरोध आजूबाजूचे जे काही महिला इथे आल्या होत्या त्यांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आपण पाहू शकतो की हा पूर्ण परिसर आता रिकामा केलेला आहे. यातील फक्त पोलीस दिसत आहेत. हा जो कल्याण बदलापूर रस्ता आहे त्याच्या बाजूलाच ही स्मशानभूमी असल्याने जी वाहतूक आहे ही सुद्धा सुरू आहे. त्याच्यामुळे आता कुठलेही अनुचित प्रकार घडेल अशी काही परिस्थिती नाहीये आणि त्यामुळे जो पोलीस बंदोबस्त आहे तो या पूर्ण परिसरामध्ये चोख ठेवण्यात आलेला आहे. साधारण चंद्रशेखर, किती वेळामध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह त्या ठिकाणी आणला जाऊ शकतो आणि पुढची प्रक्रिया पार पडणार आहे? 4:44 अक्षय शिंदेची जी बॉडी आहे ती कळवा रुग्णालयामधून निघालेली आहे. 1 ते 1.5 तासामध्ये ही बॉडी या ठिकाणी येईल आणि त्यानंतर अंत्यविधी होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. दुसरीकडे चंद्रशेखर, आपण पाहतो जो खड्डा बुजवला गेला होता त्यासाठी आता पोकलेन मागवण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं खड्डा खणला जातोय. हो, निश्चितच. कारण की आता 15 ते 20 मिनिटापूर्वी जी पोकलेन आहे ती आता स्मशानभूमीत गेली आणि त्याच्यानंतर खड्डा खाण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता जे काही 4:44 जी काही बॉडी अक्षय शिंदेची कळव्यामधून निघाली आहे त्याच्यानंतर ही बॉडी येईल आणि त्यानंतर तो जो काही दफनविधी आहे तो केला जाईल. चंद्रशेखर, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर आपण पाहतोय की विविध प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. एक संतापाची लाटही उसळलेली होती. त्याचबरोबर काही समर्थनार्थ देखील आपण पाहतोय की वक्तव्य अनेकांकडून आलेली होती. मात्र आता पोलिसांचा कशा पद्धतीचा बंदोबस्त आपल्याला उल्हासनगर स्मशानभूमीत पाहायला मिळतोय? पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो की आम्हाला मागेच आता काही हा ज्या व्हॅन आहे तर 2 व्हॅन पोलिसांच्या इथे उभ्या आहेत. राखीव पोलीस दल पण इथे बोलवण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त स्मशानभूमीच्या बाहेर आपण पाहू शकतो आपल्या व्हिज्युअल्समधलं की हा प्रचंड पोलीस बंदोबस्त या स्मशानभूमीच्या बाहेर लावण्यात आलेला आहे. आणि हा जो कल्याण बदलापूर रस्ता आहे त्याच्यामुळे ही वाहतूक आहे वाहतुकीवर कुठलाही परिणाम होऊ नये याचाही काळजी पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहतोय की चंद्रशेखर, आता स्थानिकांनी अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला, दफनविधीला हा विरोध केलेला आहे. संतापाची लाट खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर या संपूर्ण प्रकरणानंतर उमटलेली होती. मात्र आता अक्षय शिंदेच्या देखील आपण पाहतो की एन्काउंटर नंतर खरं तर संपूर्ण त्याच्या दफनविधीला, अंत्यविधीलाच स्थानिकांनी विरोध केला होता आणि त्याचे कुठेतरी आता पडसाद उमटताना दिसत आहेत. आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. आता कुठलाही विरोध आपल्याला पाहायला मिळत नाही कारण की पोलिसांनी त्याची काळजी घेतलेली आहे. जेही काही कार्यकर्ते विरोध करत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. निश्चितच त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र चंद्रशेखर, अक्षय शिंदेचा मृतदेह या ठिकाणी नेला जात आहे. त्याच्यासोबत कोण असणार आहे? त्याच्या कुटुंबातले काही व्यक्ती त्यासोबत असतील? हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अक्षय जे शिंदे आहेत त्याचे कुटुंबीय आणि पोलीस यांच्या सोबतच जे असतील यांच्या व्यतिरिक्त कोणालाही अंत्यविधीसाठी परमिशन नाहीये. मीडियालाही ज्या स्मशानभूमीच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मोजके पोलीस आणि जे काही कुटुंबीय आहेत अक्षय शिंदेचे त्यांच्यासोबतच हा अंत्यविधी केला जाणार आहे. निश्चितच त्यामुळे आपण पाहतोय पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतो आहे. चंद्रशेखर, या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. अरे बिलकुल.